हाय, हॅलो, नमस्कार. आर्ट्स अँड फूड ब्लॉग गीतांजली या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि मी गीतांजली आज तुम्हाला काजू कतली बनवून दाखवणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे ही. कालच मी यूट्यूबवर बघितले. आज केली पण आणि मला जमली पण. तुम्हाला पण नक्कीच जमेल. 1 वाटी काजू घेतले तर तुम्ही अर्धी वाटी साखर घ्या आणि त्या अर्ध्या वाटी साखर घेतली असेल तर त्याच्या अर्धे पाणी घ्या. बस इतकंसं प्रमाण आहे आणि 2-3 साहित्यात होऊन जाते आणि वेलची 2-4 पावडर करून घ्या मस्तपैकी. झालं तयार आपल्याला लगेच होणार आणि पटकन होणारी स्वीट्स आहे ती. आपण घरी बनवून ठेवू शकतो. घरी आपण स्वीटच्या दुकानात आणून एवढे महाग महाग आणण्यापेक्षा आपण घरीच ही मिठाई घरी बनवून ठेवू शकतो. स्वीट डिश म्हणून आज आपण जेवणानंतरही खाऊ शकतो. पौष्टिक पण असते काजू खाल्लेले. साखर नाही आहे पण थोडासा जास्त गोड झालाच नाही. मी जास्त गोड सांगितलंच नाही तुम्हाला. अर्धी काजूच्या अर्धी साखर घालायची. म्हणजे काजू जेवढे असतील ना, ज्या भांड्यानं मापले आपण त्याच भांड्याचं सगळं माप घ्यायचं म्हणजे सगळं बरोबर येतं. असं काही नाही वाटी वगैरे. तुम्हाला जितकं हवं आहे ते एक भांडं घ्यायचं. ते तितकं भांडं काजू टाकायचे. ते भरून एक काजू घेतले की त्याच्या अर्धे साखर घ्यायची. मग त्या साखरेच्या अर्धं पाणी घ्यायचं. वेलची आणि तूप थोडंसं लागेल आपल्याला. म्हणजे असं काजूची पावडर करून घ्यायची. भाजायची वगैरे नाही, फक्त पावडर करून घ्यायची. दाणेदार असली तरी चालेल, पण तुम्ही जास्त पावडर करायचा प्रयत्न केला तर तेल सुटू शकतं त्याला. शेंगदाण्याला पण असंच होतं, तेल सुटतं. थोडे दाणेदार चालू शकतं आपल्याला. ते मोठ्या चाळणीत चाळून घ्यायचं. फाईन पावडर होते मग. सगळे दाणे सुट्टे सुट्टे होतात तसे. आणि जे राहिलेले आहे ते परत मिक्सरवर टाकून परत एकदा ग्राइंड करायचे आणि ते चाळले नाही तरी चालेल. तसंच मग डायरेक्ट टाकायचं. अशी पावडर बनवून ठेवायची. तर एक गॅसवरती एक पॅन ठेवायचा, नॉनस्टिक पॅन. आणि गॅस लो टू मिडियमच ठेवायचा. त्याच्यामध्ये साखर आणि पाणी टाकायचं जे आपण मापाने घेतलेलं आहे ते आणि हलवत राहायचं जोपर्यंत पाक बनत नाही तोपर्यंत. चेक करायचं अधूनमधून. 5 मिनिटात तर होऊ शकतं. बघा तुम्ही पाणी असं टाकलं ना, पाण्यासारखं लगेच पळायला नाही पाहिजे इकडं तिकडं. तेव्हा चिकट होतो असं समजायचं. आणि मग लगेच चेक केलं ना, थोडा बघा तार यायला लागली, थोडीशी थोडीशी बाकी आहे. आता तर पूर्ण आले बघा तार. असं आली ना की मग खाली उतरायचं आणि बघा टाकलं तरी इकडे तिकडे लवकर होत नाही, स्लो असं हालते. बघा माझं पाक झालंय आणि आता मी हे सगळं मिश्रण टाकते काजूचं. आता आपल्याला लो टू मिडियम गॅसवर थोडं मिक्स होण्यासाठी ठेवायचं आहे. शिजवायचं नाही आहे आपल्याला. ते मिक्स होऊन अशी पेस्ट होऊन अशी सुट्टी सुट्टी एक गोळा होईपर्यंत ठेवायची. किंवा पेस्ट असली तरी चालते, काय हरकत नाही. गोळा होण्यासाठी मग खूप खालून करपते मग. त्याच्यामुळे असं नाही, घट्ट पेस्ट होईपर्यंत ठेवायचं अगदी. बघा हे घट्ट असा गोळा व्हायला सुरुवात झाली की मग उतरायचं खाली आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं म्हणजे आपल्या हाताला वगैरे चिटकत नाही आणि चांगली फिनिशिंग पण येते. चांगला चपातीच्या गोळ्यासारखा गोळा बनवून घ्यायचा. परत थोडासा पसरवायचा आणि एकदम हलक्या बेलण्याला पण तेल लावायचं, ताटाला पण तेल लावायचं आणि हे सगळं ताटावरती असं थापून परत बेलण्याने हळूच
हलक्या हाताने गोल 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 केलेलं आहे मी ते. जसं दाबायचं नाही ते, फक्त आपल्याला शेप देण्यासाठी आपण फिरवतोय. असं ठेवायचं आणि काही वेळ थांबायचा 2-15 मिनिटांनी. लगेच कापायचं नाही, कारण जेव्हा घट्ट होईल ना थोडं, तेव्हा कापायला येतं. मग ते कापून घ्यायचे चौकोनी तुकडे. 10-20 मिनटं थांबायचं असंच. नंतर ते कापायला घ्यायचे. कापून एक स्टोअर करून ठेवायचे. बघा माझं इतका घट्ट झालं नाही, पण घट्ट पण होतो काही काही जणांचं असं जेव्हा जास्त वेळ ठेवतात तेव्हा.